प्रचंड दुरावस्था आहे. त्यासाठी आजच्या बैठकीमधून काय निधी देण्यात आलं? नाही, हे मी तुम्हाला आत्ता सांगतो की आपण पत्रकार म्हणून खरंच म्हणजे तुम्ही विचारलात, लोकप्रतिनिधी विचारले, आमच्या इथले पदाधिकाऱ्यांनी तो प्रश्न उपस्थित केला. खरंच हे परभणी शहर एक ऐतिहासिक शहर आहे, याची एक वेगळी ओळख आहे आणि म्हणून मला कसल्याही परिस्थितीमध्ये या परभणी शहराला हरित शहर, स्वच्छ शहर करण्याकरता आता आपण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. आता अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या संदर्भामध्ये आता आपण तात्काळ CMकडे आपण त्या ठिकाणी बैठक घेणार आहोत आणि ते कामाला सुरुवात झाल्यानंतर मी कडक सूचना दिल्या आहेत आमच्या महानगरपालिकेच्या कमिशनरला, जिल्हाधिकारी महोदयांना की याच्यावर एक मास्टर प्लॅन तयार करा. सगळ्या रस्ता जे DP प्लॅन आहेत, DP रस्ते आहेत किंवा अन्य काही रस्ते असतील त्याचा एक मास्टर प्लॅन जर तयार केला तर आपण राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे मी स्वतः जाऊन त्याला जेवढा काही निधी लागेल तेवढा निधी उपलब्ध त्या ठिकाणी करून देईल. कारण आज मी पाहतोय, मला स्वतःलाच म्हणजे पालकमंत्री म्हणून वाईट वाटते. प्रचंड धूळ आहे, प्रचंड अस्वच्छता आहे, याला काही कारण आहेत. आता आम्ही थोड्या वेळाने आम्ही सर्व अधिकारी त्या ठिकाणी बसणार आहोत आणि जेवढी काय तात्पुरती स्वरूपामध्ये जे काय नीट करता येईल ते करण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी करणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.